झाडे तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय उठणार नाही, आंदोलन अंकुशचा. जयसिंगपूर पालिकेत ठिय्या. जयसिंगपूर येथील दुसऱ्या गल्लीत झाडे तोडल्याप्रकरणी आंदोलन अंकुशने आक्रमक पवित्रा घेत जयसिंगपूर पालिकेत उपमुख्याधिकारी प्रमिला माने यांच्या दालनात जोपर्यंत झाडे तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही असा पवित्रा घेत मंगळवारी ठिय्या मारला. 2 दिवसांपूर्वी जयसिंगपूर शहरातील दुसऱ्या गल्लीत एका उद्योगपतीने आपल्या घरासमोरील 10 झाडे तोडली आणि या प्रकरणी पर्यावरणप्रेमी रेवणजी चौगुले यांनी पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कळवून सुद्धा नाममात्र कारवाईशिवाय पालिका प्रशासनाने काही केलेलं नाही. यामुळे आंदोलन अंकुश या सामाजिक संघटनेने मंगळवारी सकाळी जोपर्यंत झाडे तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही असा पवित्रा घेतला. याबाबत उपमुख्याधिकारी प्रमिला माने यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. आणि यावेळी धनाजी चुडमुंगे, संभाजी नाईक, आशाराणी पाटील, अभिजित पाटील, संभाजी शिंदे यांच्यासह आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयसिंगपूर नगरपालिका हद्दीतील नगरपालिकेच्या मालकीची झाडं नगरपालिकेच्या कोणत्याही परवानगीविना इथल्या नागरिकांनी तोडलेले आहेत. शुक्रवारी या गोष्टीची तक्रार झाली आणि नगरपालिकेला त्याचवेळी इथल्या निसर्गप्रेमी नागरिकांनी ही बाब लक्षात आणून दिलेली असताना नगर परिषदेने तात्काळ याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित होतं. पण काल आम्ही मुख्याधिकाऱ्यांना भेटून आणि काल आम्ही त्यांना संध्याकाळपर्यंत तुम्ही फौजदारी दाखल करा म्हणून सांगितलेलं असताना आज आम्ही पुन्हा नगरपालिकेने फौजदारी केली नसल्यामुळे आज इथं कार्यालयामध्ये आलेलं आहे. 11 वाजल्यापासून आम्ही प्रशासनाच्या मार्गे लागलो आहे. मग आत्ता एका चेतन कांबळे म्हणून कोणतं त्यांचे वृक्ष अधीक्षक आहेत त्यांची फिर्याद देण्यासाठी नेमणूक आत्ता सीओ साहेबांनी केलेली आहे आणि 5 वाजेपर्यंत आम्ही जयसिंगपूर पोलीस स्टेशनला या विरोधात तक्रार दाखल करतो आहे, फिर्याद, असं त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे. आम्ही सकाळपासून इथं सगळी बसून आहे, पण मुख्याधिकारी इथं नगरपालिकेमध्ये हजर नाही. मग उपमुख्याधिकाऱ्यांनी हा सगळा प्रकार हाताळून आता नेमणूक केलेली आहे. ज्यावेळी इथला अधिकारी पोलीस स्टेशनला जाईल त्यावेळी आम्ही इथून जायचं अशी आमची भूमिका. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जयसिंगपूर.